नमस्कार. आज आपण चौथ्या चक्राविषयी जाणून घेणार आहोत. अनाहत चक्र हे हृदयाच्या जागेवर स्थित असल्यामुळे ह्याला हृदय चक्र असेही म्हटले जाते. ह्याचा रंग हिरवा असून हे 12 पाकळ्यांचे बनलेले आहे. ह्याचे तत्व वायू आहे. हे हृदयाशी आणि फुफ्फुसाशी संबंधित आहे. प्रेम, करुणा, सहानुभूती, संवेदनशीलतेचे हे केंद्र मानले जाते. ज्याचे हे चक्र बॅलन्स आहे ती व्यक्ती स्वतःवरही प्रेम करते आणि प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करते. हिच्या प्रत्येक नात्यामध्ये गोडवा असतो आणि त्यातच जर हे चक्र इम्बॅलन्स झाले तर त्या व्यक्तीला नैराश्य, द्वेष, मत्सर, भीती अशा भावनांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला असुरक्षितता, अस्वस्थता, असहायता जाणवू लागते. एकाकीपणाची भावना निर्माण होते. प्रेम, करुणा, सहानुभूती यांच्या कमतरतेमुळे तिच्या नात्यामध्ये दुरावा तयार होतो. हे चक्र षटकोनी आहे. आपल्या शरीरात मुख्यतः 7 चक्र आहे. त्यातील हे चक्र वरील 3 चक्रांचे आणि खालील 3 चक्रांचे संतुलन करण्याचे काम करते. वरील 3 चक्र म्हणजे अध्यात्म आणि खालील 3 चक्र म्हणजे मूलभूत गरजांना दर्शवते. तर भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीला हे चक्र कारणीभूत आहे. हे चक्र म्हणजे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ज्या व्यक्तीचे हे चक्र स्ट्रॉंग आहे ती ह्या प्रेमाला आपली ताकद बनवते आणि त्यातच जर हे चक्र वीक असेल तर ह्या प्रेमाला ती आपली कमजोरी बनवते. तर हे चक्र कसे बॅलन्स करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.